बातमी आहे बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्यांच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती देखील सीआयडीला दिल्याचं देशमुखांनी म्हटलंय। तसंच आमच्या कुटुंबाला या आंधळेपासून धोका असल्याचं देखील देशमुख म्हणाले। आज बीडच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली आहे आणि याच सुनावणीच्या वेळेला धनंजय देशमुख यांनी माध्यमांच्या समोर येऊन या संदर्भात ही माहिती दिली। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे। आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्यांच्या गावामध्ये येऊन गेल्या असा धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे। धनंजय देशमुख यांनी आज कोर्टासमोर ही माहिती देखील दिलेली आहे। मात्र कृष्णा आंधळे जो गेल्या 1.5 वर्षापासून फरार आहे, जो पोलिसांच्या हाती लागत नाहीये, त्याच्या मागावरती अनेक पथकं आहेत, मात्र असं असताना देखील तो गावामध्ये येऊन जातो, मात्र त्याला अटक केली जात नाही, त्याला पकडलं जात नाही। ही एक मोठी त्रुटी खरं तर आपल्या तपास यंत्रणांमधली लक्षात येते। कृष्णा आंधळे हा गावी आल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी सीआयडीला देखील दिली असंही सांगितलं जात आहे। या संदर्भात बोलूयात, विकास माने आपल्या सोबत आहेत। काय नेमकी माहिती कोर्टासमोर देण्यात आली आहे आणि तपास यंत्रणांनी या संदर्भात कोर्टासमोर काही म्हटलंय का? का इतक्या दिवसामध्ये कृष्णा आंधळेला पकडलं जात नाहीये? यामिनी, अत्यंत महत्वाची बाब यामध्ये सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी जो संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो मागील 1.5 वर्षांपासून ही घटना घडल्याच्या नंतर तेव्हापासून तो आजपर्यंत फरार आहे। असं असताना तो जवळपास 3 वेळा त्याच्या मूळ गावी, बीड जिल्ह्यातल्या मूळ गावी तो येऊन गेल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। आज बीडच्या विशेष जिल्हा मकोका न्यायालयामध्ये या संपूर्ण बाबीमध्ये सुनावणी होती। विविध विषयांवरती सुनावणी झाली। या सुनावणीच्या नंतर ज्यावेळेस धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला होता, याच संवादादरम्यान आरोपीच्या संपत्तीच्या जप्तीबाबत देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत। याबाबतमध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टामध्ये सुनावणी आहे। याबाबत न्यायालय जो आहे तो न्याय देईलच, मात्र कृष्णा आंधळे जो फरार आहे तो अजूनही तपास यंत्रणेला का मिळत नाही असा सवाल देखील आज देशमुख कुटुंब विचारताना पाहायला मिळत आहे। आणि अशामध्येच आता कृष्णा आंधळे जो फरार आहे तो जवळपास 3 वेळा त्याच्या गावी येऊन जातोय, मात्र तपास यंत्रणेला तो मिळत नाही असं देखील या ठिकाणी प्रामुख्याने धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। त्यामुळे आता तपास यंत्रणा नेमकं कृष्णा आंधळेबाबत काही तपास करेल का? आणि यात प्रामुख्यानं धनंजय देशमुख यांनी अजून एक माहिती दिली आहे, ते म्हणजे कृष्णा आंधळे जो आहे तो कुठलाही मोबाईल जो आहे तो त्याच्यासोबत वापरत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी चॅलेंजिंग गोष्टी या संपूर्ण तपास यंत्रणेला होतात आणि त्यामुळेच कृष्णा आंधळे हा भेटत नाहीये असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। यामिनी, अगदी विकास, धनंजय देशमुख यांनी असंही सांगितलंय की हा जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याच्यापासून आमच्या जीवाला देखील, आमच्या कुटुंबाला देखील धोका आहे। याविषयी कोर्टानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय? याबाबत पहिल्या दिवसापासूनच ही घटना घडल्याच्या नंतर खरं तर यातील जे काही आरोपी आहेत त्यांच्यापासून संपूर्ण देशमुख कुटुंबाला खरं तर धोका असल्याचं यात प्रामुख्यानं म्हटलेलं आहे। खरं तर ही बाब जी आहे ती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी सांगितलेली आहे, कारण की विविध विषयांवरती न्यायालयामध्ये खरं तर याबाबत संपूर्ण युक्तिवाद झालेला होता। मात्र धनंजय देशमुख यांनी माध्यमांच्या समोर हा दावा जो आहे तो केलेला आहे कृष्णा आंधळे याच्या बाबतचा, आणि त्यामुळेच यामध्ये आता सध्या धनंजय देशमुख यांना पोलिसांची हे देखील देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने धनंजय देशमुख यांनी लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करावी अशी मागणी देखील केलेली आहे। अगदी विकास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।